सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची नाव नोंदणी करून मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, महिला सक्षमीकरण अंतर्गत हस्तकला, पाककला, गृहउद्योग या संदर्भामध्ये मार्गदर्शन, शेतकरी बांधवांसाठी सेवा मार्गाच्या सात्विक कृषीधन निर्मिती अंतर्गत सात्विक शेतमालाची बाजारपेठ उपलब्ध करून देणं, विद्यार्थी आणि सुशिक्षित बेरोजगारांना कर्तृत्ववान स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन, दुर्गा संवर्धन अभियानाअंतर्गत 500हून अधिक प्राचीन शस्त्र अस्त्र प्रदर्शनासह मोडी लिपी आणि शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आणि शेतकरी वधूवर परिचय मिळावा या असा भरगच्च कार्यक्रम असलेला दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं 24 जानेवारीपासून 5 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबत अधिक माहिती कृषी महोत्सवचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली। परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या दिंडोरी सेवा मार्गाच्या माध्यमातून कृषीशास्त्र विभागातून आपण जागतिक कृषी महोत्सवाचं हे 13वं पर्व आपण घेतोय। नाशिक येथे डोंगरी वसतिगृह मैदानावर 24 ते 28 जानेवारीमध्ये हा जागतिक कृषी महोत्सव अनेक वेगवेगळे मान्यवर असो, राजकीय क्षेत्रातील, शासकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अशा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि लाखो शेतकरी यांच्या सहभागातून हा कार्यक्रम आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। यावर्षी जवळजवळ 500हून अधिक स्टॉल, त्याचबरोबर शेतीविषयक जे प्रात्यक्षिक विषय, मॉडेल किंवा त्याच्या संदर्भात मार्गदर्शन, कमी पाण्यात कमी खर्चात स्वावलंबी शेती कशी करता येऊ शकते आणि आजचं जे काही वातावरण, जे निसर्गाचा जो प्रकोप आपण बघतो, तर ह्या दृष्टीने शेतकऱ्याने आगामी कशा पद्धतीने शेती केली पाहिजे याचे प्रात्यक्षिक इथं आपण एक त्याचं मॉडेल मांडणार आहे। त्याचबरोबर इथं कृषीला जोड व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन आणि त्या संदर्भात प्रात्यक्षिक इथं पूर्ण एक ट्रेनिंग त्याचं पण आपण नियोजन या कृषी महोत्सवात केलेले आहे। शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी विवाहाच्या संदर्भात मोफत नोंदणी आणि शेतकरी वधूवर परिचय मेळाव्याचं सुद्धा नियोजन केलेले आहे। असं अनेक गोष्टींनी असा परिपूर्ण अशा शेतकऱ्याला एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानापासून तर जे काही लुप्त झालेले आपल्या काही संस्कृतीतले किंवा आपले काही ज्या गोष्टी आहे ज्या आज आपण ज्याला दुर्मिळ म्हणतो, मग त्याच्यात विदेशी बियाणं असो किंवा ते सर्व आपल्याला एकाच छताखाली इथं 24 ते 28 जानेवारीमध्ये अनुभवायला भेटणार आहे। तर सर्व शेतकरी आणि सर्व शहरातल्या सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना हे कृषी महोत्सव एक मोफत पद्धतीने सर्व एक पर्वणी याचा सर्वांनी लाभ घ्यावा। यावेळी त्र्यंबकेश्वर गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांत दादा मोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, श्रमिक सेना संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल, KVN नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे हे यावेळी उपस्थित होते। महोत्सवात संशोधक, शेतकरी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषी माऊली सन्मान देण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी आयोजकांनी केली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।